नमस्कार मित्रांनो, टेक न्यूज चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. असं आपलं काही सब्जेक्ट नसतो की काय शिकवायचं, कारण की तो असं काय ग्लोब आहे. ॲक्च्युली तो शिकवण्याचा जो प्रकार आहे ना स्टॉक मार्केटमध्ये, तो ग्लोब आहे. तो कुठूनही सुरू करू शकता तुम्ही 360. त्यामुळं असं काही शिकवण्याचं सिलेबस असं जे बनवत आहेत, मला त्याबद्दल जरा कधी कधी हे वेगळं वाटतं की त्याचा सिलेबस कसं बनवू शकतो, कारण की ते डायनामिक आहे, बदलत राहतं ना मार्केट. पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या ज्या तुम्ही बोलू शकता त्याच्यावरती, म्हणजे त्या त्या एकदम 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 डायनामिक नाही आहेत, त्या सर्टन आहेत. आणि बाकी सगळ्या अनसर्टन आहेत मार्केटमध्ये गोष्टी. मग ते वर जाणार का खाली जाणार, ह्या गोष्टी जशा अनसर्टन आहेत. प्रेडिक्शन करणं एक प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये ॲक्च्युली गुन्हाच आहे. गुन्हा म्हणजे तुमचा लॉस होतो त्याने. लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या कॅपिटलला ब्लो करू शकता प्रेडिक्शन केल्यामुळं. बाकी पण खूप कारणं असतात, पण त्यातलं एक विषय असा आहे की प्रेडिक्शन नाही करायचं, कारण पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे, पॉसिबिलिटीच्या थोडंसं पुढं गेलं ना तर आपल्याला काही गोष्टी सापडू शकतात ज्या सर्टन आहेत, ज्या काही गोष्टी प्रूवन आहेत, म्हणजे फिक्स आहेत. त्या गोष्टींच्या बाबतीतलं तुम्ही सिलेबस तयार करू शकता. ओके, मग त्याच्यामध्ये आता मी एक बेसिकच सांगतो. आता हे उदाहरणार्थ, हे कलर्स दिसतात तुम्हाला काहीतरी असे कॅन्डलच्या खाली येणार आहे, कॅन्डलच्या वरती. आधीच्या व्हिडिओजमध्ये पण याच्यावरती मी खूप काय बोललेलं आहे. मग ह्या कलरचा तसा काय सब्जेक्ट काय आहे, म्हणजे ते काय प्रकरण आहे बाबा, हे काय आहे. ठीक आहे, तर ते काय ते तुम्हाला सांगतो. मला फक्त ते जे स्विंग्स बनतात ना, ते हायलाईट व्हायला पाहिजेत. म्हणजे माझ्या ब्रेनलाच नाही कळलं होतं. ते प्रत्येकाला माहिती आहे, मला तर माहिती आहे. माहिती असून फायदा काय. ठीक आहे, तुम्हाला त्या टायमिंगला डिसिजन घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी बघताना तुम्हाला या ठिकाणचं विसरून जाता ना तुम्ही. या ठिकाणी बघताना या साईडचं विसरून जाता. मग ते कधीही तुमच्या त्या शॉर्ट मेमरीमध्ये कधीही राहत नाही. ठीक आहे, मग याच्यासाठी काय करावं लागतं की मला ते व्हिज्युअल दिसलं पाहिजे. म्हणून ते कलर्सची मी सुविधा तयार केलेली आहे माझ्यासाठी. ठीक आहे, आणि तुमच्यासाठी सुद्धा. म्हणजे आता मी देतो ना सेटअप तो सबस्क्रिप्शन लेवलला, सो त्यासाठी ते तुमच्यासाठी पण, की मला कळतं कुठं काय झालं होतं, मला ते लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, उदाहरणार्थ एक सांगतो. या कलर्स जे खाली येतात आणि वरती येतात, याच्यावरती खूप काही व्हिडिओज बनवले मागं, तरी पण एक यामध्ये बेसिक जरा थोडंसं बोलतो. उदाहरणार्थ बघा तुम्ही, या ठिकाणी काहीच नव्हतं असं समजा. या ठिकाणी ह्या कॅन्डलला काहीच नव्हतं. या कॅन्डलला हा सिग्नल आला, तर तो का आला, तर ह्या कॅन्डलचा लो ब्रेक केला ह्या कॅन्डलने आणि तो सिग्नल सुरू झाला. मग नंतर ह्या कॅन्डलने पण याचा लो ब्रेक केला, सुरू झाला. इथं संपलं. या कॅन्डलने याचा लो तुटलेला नाही. ठीक आहे, त्यामुळं तुटलं, संपलं. मग मी इथं लाईन एक मारतो, इथं सुरू झालेलं, इथं लाईन मार्क करतो. आणि आता फक्त लोज जिथं जिथं ते सिग्नल संपलेत ना, म्हणजे याचा लो ब्रेक केला ह्या कॅन्डलने आणि इथं संपला. पुढं कुठल्याही कॅन्डलने ब्रेक नाही केला लो. सो ठीक आहे, इथं परत या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी मारायचे परत आपल्याला, जिथं लोज ब्रेक. नुसतेच ते लो आणि हाय नाही आहेत, ते सुरू कुठून होतं काय ते सगळं महत्त्वाचं आहे. विदाऊट सेटअप काय कळणार नाही. काही लोक म्हणतात की मला अर्ध्या तासात कळलं सेटअप. ठीक आहे, सो एवढं ते इझी नाही आहे. सो ठीक आहे, मी आता हे लोज केलं आहे, तर त्याचा मूळ, ह्या लाईन्स मारण्याचं मूळ कारण काय किंवा त्याचा अर्थ काय ते पहिलं समजून घेऊ. ठीक आहे, मी ही लाईन्स पूर्ण डिलीट करतो परत एकदा. इथं एक लाईन मार्क केली. ह्या कॅन्डलनी इथपर्यंत स्विंग सुरू केला होता. स्विंग केलं होतं. म्हणजे इथून पूर्ण ह्या स्विंग मला मार्क करून येते एक प्रकारे. इथं स्विंग मार्क करता येते. ओके, स्विंग मार्क केल्यानंतर ह्या कॅन्डलवरती गेला. आता आपल्याला काय माहीत नसतं पुढं काय होणार ते, पण इथं स्विंग केलं एवढं तर त्याने माहिती आपल्याला दिली मागं. ठीक आहे, सो आता काय झालं, वरती गेलं ते थोडंसं. मग इथं एक सिग्नल सुरू झाला आहे वरती, वरचा स्विंग बनवला. तर तो वरचा स्विंग कसा बनवला, तर ह्या कॅन्डलचा हाय तुटला ह्या कॅन्डलने आणि इथंच संपला तो. मग आपण दोन्हीकडे मार्क करू. ठीक आहे, म्हणजे काय की इथं एक स्विंग बनवलं आहे, वरती एक स्विंग बनवलं आहे पूर्ण. ठीक आहे, अशा पद्धतीने, बरोबर, अशा पद्धतीने स्विंग वेव
बनवलेली आहे त्याने. ओके, आपण परत डिलीट करूया. ते समजून सांगण्यासाठी मी मार्किंग करतो. सो आता काय आहे, या ठिकाणी खाली आलं ते, पण याच्या खाली गेलं नाही ते. ठीक आहे, या ठिकाणी वरती गेलं पण ते याच्या वरती गेलं नाही. ठीक आहे, सो हा स्विंग बनला, वरून दाबला गेलं आहे, खालून वरती ढकललं गेलं आहे. सो आणि अशा पद्धतीने आता त्या लेवलचं किंमत कळेल तुम्हाला काय आहे ते. खालचंच फक्त मार्क करतो मी, जिथं सिग्नल संपला सुरू. वरती गेलं मार्केट, इथून एक ब्रेक केलं बघा, ह्याचा लो ब्रेक केला त्यामुळे हा सिग्नल आला होता. ठीक आहे, मग वरती कॅन्डल क्लोज, इथंच रिजेक्शन, मग खाली. आता खाली येताना ह्या लेवल पण आपण मार्क करू. ठीक आहे, मग इथपर्यंत आलं. ठीक आहे, इथपर्यंत आलं, फक्त लोजच मार्क. इथून ते परत वरती गेलं, हिथंच रिजेक्शन गेलं या लेवललाच. ओके, मग खाली आलं परत. मी आता फक्त जर सिक्वेन्स सांगतो आहे. खाली आल्यानंतर परत इथंच धडकलं ह्या लेवलला. आता तुम्ही समजून घ्या, ही स्ट्रॅटेजी एक प्रकारे समजून घ्या. ठीक आहे, हे तुम्हाला गरजेचं आहे, तुम्हाला पण फायद्याला येऊ शकते विदाऊट सेटअप. पण मला चांगलं माहिती आहे सेटअप लागतोच. ठीक आहे, ते तुम्ही घ्यावं म्हणून नाही बोलत आहे, पण मला चांगलं माहिती आहे की ते तुम्हाला कळेल नंतर. ठीक आहे, सो इथं वरती कॅन्डल कुठलेही क्लोज नाही आहे. परत तिथूनच याचा लो आणि याचा लो जो ब्रेक केला एकाच कॅन्डलने जोरात इथपर्यंत पडला. तर इथपर्यंत तर काय झालेलं कळतंच आहे ना मला, खूप महत्त्वाचं आहे ते, झालेलं मला कळतंच आहे. आता महत्त्वाचा खेळ कुठं सुरू होतो तो हा, ही जी सिग्नल खाली आला आहे, हा बारीकसा खाली कॅन्डल क्लोज नाही आणि खाली गेलं पण नाही. ठीक आहे, वरती गेलं. वरती जाताना तुम्हाला काय दिसतं, आता हे जे स्विंग्स लोज आहेत त्याला रिजेक्शन दिसतं आहे पहिल्यांदा. परत हा खाली आला, पण याच्या खाली कॅन्डल क्लोज नाही आणि याच्या पण खाली कॅन्डल क्लोज नाही आहे. ठीक आहे, ब्रेकआउट दिलं. ॲक्च्युली ही कॅन्डल जी आहे ती कॉन्फ्लिक्ट कॅन्डल आहे, अलीकडच्या कॅन्डलचा हाय पण तोडला आहे, लो पण तोडलेला आहे. ठीक आहे, मग इथं वरती कॅन्डल क्लोज झाली ती, आणि इथं रिटेस्ट केलं, आणि आता इथं रिजेक्शन देतं आहे. सो तुम्हाला काय मिळतं आहे की पुढंसुद्धा जे सपोर्ट होते आणि मग वरती मार्केट जातो, सपोर्ट होतं मग वर जातं, सपोर्ट घेते वर जाते सपोर्ट घेते मग वर जाते, सपोर्ट घेते मग वर जाते, मग खाली सपोर्ट घेते मग वर जाते, मग रेजिस्टन्स घेते, जे सपोर्ट होते तर ते रेजिस्टन्स घेते, थोडंसं खाली जाते, मग रेजिस्टन्स घेते मग खाली जाते, मग रेजिस्टन्स घेते मग खाली जाताना तुम्हाला दिसते. मग आता इथं पुढं काय होणार ते महत्त्वाचं नाही, पण हे सपोर्ट रेजिस्टन्स लेवल्स मार्क झाले. ह्या लेवल्स आता ह्याच्यासाठी कामाला येणार आहेत, हे जे काय पुढं घडणार आहे त्याला. ठीक आहे, पण जेव्हा ही पूर्ण कंप्लीट होईल स्विंग इथपर्यंत, ठीक आहे, ही स्विंग पूर्ण होईल, इथून पडून ते इथपर्यंत असं येईल. ठीक आहे, तेव्हा ह्या लेवल ज्या असतील इथं बनलेल्या, उदाहरणार्थ तुम्हाला आता फक्त हाय मार्क करणार मी, हा जो स्विंग बनला आहे तो, त्याचे व्हिडिओज मी मागं टाकलेले आहेत. ठीक आहे, आता तुम्ही बघा, वरती गेलं रिजेक्शन आलं, वरती गेलं रिजेक्शन आलं, वरती गेलं रिजेक्शन आलं, वरती गेलं थोडंसं रिजेक्शन येते आत्ता. ठीक आहे, तुम्हाला बघायला काय मिळतं, मी हे जर हायज मार्क केले तर साहजिकच आहे तुम्हाला इथं मॅच होताना दिसेल, इथं लक्षात येतं आहे. मग ह्या ज्या लेवल्स आहेत ना आता पुढं कामाला येतील, इथून जरी खाली आलं तरी ह्या लेवल्स त्याच्या खूप महत्त्वाच्या ठरतात. ज्या सपोर्ट होत्या ते रेजिस्टन्स झाल्यात आता, आणि ज्या रेजिस्टन्स असतील तर आता सपोर्ट क्रिएट होतात. जे वाक्य बोललं जातं क्लासेसमध्ये की सपोर्ट रेजिस्टन्स, म्हणजे सपोर्ट बिकम्स रेजिस्टन्स, रेजिस्टन्स बिकम्स सपोर्ट, हे जे असं बोललं जातं ना, मुळात हे लॉजिकली तुम्हाला दाखवता आलं पाहिजे, तर त्यात मजा आहे खरी. ठीक आहे, हे तुम्हाला लॉजिकली इथं दाखवता येतं. मी वाटलंच हे एक उदाहरण झालं, मी मागचं बघू आपण. चला, मी हे जे लोज आहेत किंवा हे हे घ्या, चला ह्या लेवल कुठून आलं तर बघा, इथं मार्केट आलं तर, आणि नवीन स्विंग इथं बनवला. ठीक आहे, परत इथं, परत इथं, परत इथं. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं. ठीक आहे, अशा पद्धतीने. सो आता मी ह्या फक्त लोज मार्क केले स्विंग्सचे. इथं येऊन रिजेक्शन आलं आहे, इथं येऊन परत रिजेक्शन आलं आहे खालून, म्हणजे वरती जायचा प्रयत्न करता ब्रेक करते, वरती जायचा प्रयत्न करता ब्रेक करते, वरती जायचा प्रयत्न करता, मग या ठिकाणी नेमकं कॅन्डल क्लोज झाली. वरती जायचा प्रयत्न करते, रिजेक्शन आलं, सपोर्ट घेतला, परत रिजेक्शन आलं, परत सपोर्ट घेतला, रिजेक्शन, परत सपोर्ट आलं. अशा पद्धतीने ते मार्केट परत पूर्ण त्यांनी लेवल्स पूर्ण केलेल्या आहेत, या पूर्ण लेवल्स तयार केलेल्या आहेत. ठीक आहे,
ठीक आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण केलं त्याने. हा जो स्विंग आहे तो ह्याने पूर्ण केला. इथं सपोर्ट ह्या लेवल्स तुम्हाला इथं ज्या वर्कआउट होताना दिसत आहेत तर त्याच्या मागचं कारण ते. आता हे इथूनच का गेलं मग? सो लक्षात घ्या. आता हे जे वरती गेलेलं आहे असं, हे वरती असं जे गेलेलं आहे ते जे इथपर्यंतच आलं का? हे ह्याचा ह्या कॅन्डलचा हा या कॅन्डलने तोडला, वरती गेलं मार्केट. ठीक आहे. सो आता मी या फक्त लेवल्स मार्क केलेल्या आहेत. ठीक आहे. आता ह्या मागच्या ठीक आहे जाऊ देत, पण ह्या तुम्ही समजून घ्या आता. ठीक आहे. ह्या लेवल्स मी मार्क केलेल्या आहेत. तुम्हाला काय दिसतंय? वरतून खाली येताना इथं सपोर्ट घेतला पण ब्रेक केला. मग ह्या ठिकाणी त्याने परत सपोर्ट घेतला, परत ब्रेक केला. मग इथं परत सपोर्ट राहिलं या लेवलला. मी वाटलंच त्याला मार्किंग करतो. ठीक आहे. आता आपण वाटलंच त्या फक्त लेवल्सचे आहेत ना, आपण वेगळे कलर देऊ, काय प्रॉब्लेम नाही. लाल देऊ चला. सो हे लाल ज्या आहेत त्या आता वरती जातानाच्या लेवल्स आहेत. ठीक आहे. जे आपण मार्क केलं आहे. तुम्हाला खाली येताना पण त्या सगळ्या लेवल्स वर्कआउट होताना दिसतात. बघा इथं इथं इथं. ठीक आहे. वरती जाताना हीच लेवलनी परत तिथूनच वरती जायचं आणि इथं परत रिजेक्शन येईल. ठीक आहे. सो आता ही गिचमीड होते कारण की मी ते लेवल्समध्ये लेवल्स मी ड्रॉ केलं. ह्या ज्या मेजर लेवल्स आहेत त्याच्यामध्ये हे जे काही स्विंग तयार झाला हा स्विंग, त्याला हे वर्कआउट झालेलं आहे. सो अशा पद्धतीने सपोर्ट आणि रेझिस्टन्सवरती मार्केट चालतं. त्याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय येतो की पहिलं तर पार्ट आहे सपोर्ट रेझिस्टन्समध्ये खरंच मार्केट चालतं का? तर ते मी ह्याच्यामधून तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. चालतं ते हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यात काही वेगळं नवीन नाही आहे. पण मला ना नुसतं बॅक टेस्टिंगवरती नको आहे माहिती. बॅक टेस्टिंगवरती हे सांगत बसायचं नाही आहे मला. ते लाईव्हमध्ये फॉरवर्ड टेस्टिंगमध्ये दाखवायचं आहे, जे आपल्या सेटअपची खासियत आहे. आपल्या सेटअपची खासियत आहे. नुसतंच ते सपोर्ट रेजिस्टन्स सांगत नाही. कुठला सपोर्ट आहे? राईज प्रोटोटेक हो का? ठीक आहे. हा एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट. ठीक आहे. याच्यामध्ये पुढं जाऊन हा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स आहे. पुढं जाऊन 2222, 2780, 1924, 1036. तर हे कुठून कुठं कसे पॉईंट्स आहेत, किती पॉईंट आहे डिफरन्स, ते तुम्हाला सांगत राहतं की जेणेकरून मी नुसतंच मला कंटाळा आला की मग मी काही कॅल्क्युलेशन करत नाही. त्या कंटाळा आलेल्या ट्रेडमध्येच आपण मोठं लॉस करून बसतो. तर मला त्यामध्ये पॉईंट कळले पाहिजेत. हे लाईव्हमध्ये हे तुम्ही बघू शकता. लाईव्ह आहेत ते बदलत. आता 2222 होतं, 32 झाले बघा. तर हे बदलत राहतं की किती पॉईंट. मग त्याच्यानुसार मी स्टॉप लॉस ठरवणार की बाबा इथं मी लॉट साईज ठरवणार. मी घेऊ का नको ट्रेड इथपासून ठरवणार. रिस्क मॅनेजमेंट, मी जर चुकलं तर काय, मी बरोबर आलं तर कुठपर्यंत मी जाऊ शकतो आणि मला किती पॉईंट मिळतील, हे सगळं कॅल्क्युलेशन इथं चालू राहतं. थोडंसं हे म्हणजे जरा थोडंसं एकदम गिचमिड वाटतं, पण जे हवं आहे तेवढंच ऑन करता येतं. मी हे जर काढू शकतो ॲक्च्युली, सगळं ऑन करायची गरज नाही. पण मला महत्त्वाचा मुद्दा असा असतो की सपोर्ट रेजिस्टन्सवरती तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आता बघा गेलं सगळं ते. ठीक आहे. सपोर्ट रेजिस्टन्सवरती तुम्ही ट्रेडिंग करू शकता. सपोर्ट रेजिस्टन्सचीच ॲक्च्युली सगळे स्ट्रॅटेजी वापरत असतात वेगवेगळ्या पद्धतीने. तुम्ही EMA जरी लावला तरी तो सपोर्ट घेतो आहे, रेजिस्टन्स घेतो आहे आणि ते ॲव्हरेज काढते. सो त्याच्यानुसार तुम्ही ट्रेड करता आणि तुम्हाला असं वाटतं EMA थ्रू करते. ॲक्च्युअलमध्ये सप्लाय डिमांड आणि सपोर्ट रेजिस्टन्स हे दोन्ही तसं म्हटलं तर सेमच आहे, फक्त टाईम फ्रेमचा डिफरन्स आहे, इन्स्टिट्यूशनचा डिफरन्स आहे. बाकी ते सगळं सेमच असतं, ह्याच्यात काही वेगळं नाही आहे. काय लक्षात घ्या महत्त्वाचा मुद्दा. आणि ह्याच्यावरच ट्रेडिंग करतात लोक सगळे. वेगवेगळे इंडिकेटर लावतात. मग ते काही लेट तुम्हाला डाटा देतं बाकीचे इंडिकेटर, काही तुम्हाला लॅग देतं, काही रिपेंड करतं. झाल्यावर तुम्हाला ते सपोर्ट रेजिस्टन्स, स्विंग हाय, स्विंग लो. एका ठिकाणी मी गेलो ते आर्ग्युमेंट करत होते ह्या इंडिकेटरमध्ये ते लावता येतं की अरे बाबा हे नंतर दाखवत आहे तुला, झाल्यानंतर स्विंग कंप्लीट झाल्यावरती तो तुला दाखवतो आहे. आज स्विंग कंप्लीट झाला आहे, हा स्विंग झाला आहे, या ठिकाणीच आत्ता आलेले आहेत आधी, हा पण आलेला आहे. सो मग आपल्या ह्याच्यामध्ये फॉरवर्ड टेस्टिंग आहे, म्हणजे जे घडतं आहे त्याच्यानुसार ते स्विंग आणि मागचं पण सगळंच माहिती तुला देतं आहे. हा पॉईंट लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मी बेसिक बोललो आहे. अजून ह्याच्यावरती बोलेल जसं आठवलं तसं वाटेल तसं. ठीक आहे. थँक्यू.